काही दिवसांपूर्वी एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटातलं गाणं खूप गाजलं होतं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. आता हे गाणं आजच्या परिस्थितीला चपलक बसण्याचं कारण असं, कारण राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केलं आणि ते असे म्हणाले की आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी ठरवावं की त्यांनी एकत्रित यायचं की नाही. आणि या विधानानंतर मग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. दूर असणारा अंतर आता कुठेतरी कमी होताना दिसून येते. अगदी 2 दिवसापूर्वी सहकारचा एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी शरद पवारांनी भर व्यासपीठावरती अजित पवारांना अगदी जवळ बोलावलं आणि त्यांच्या कानात काहीतरी ते कुजबुजले. कदाचित कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये बोलले असतील, माहीत नाही. परंतु नेमकं पवार अजित पवारांच्या कानामध्ये काय कुजबुजले याच्यावरती महाराष्ट्रभर चर्चेना सुरू झाली आणि जी एक अंतर होतं ते अंतर आता कुठेतरी जवळ येताना दिसते आणि यामुळेच हा सगळा प्रश्न निर्माण होतोय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आणि कुशंकांना वाव मिळतोय की नेमकं पवारांचं चाललंय का. आणि याच वरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आज ते, जरी राष्ट्रवादीचे प्रवक्ते असले तरी एक राजकीय अभ्यासक म्हणून आणि राष्ट्रवादीची वाटचाल ज्यांनी जवळून पाहिलेत ते आपले अनिल घाटगे सर आहेत. आपण त्यांच्याशी या सगळ्या गोष्टींवरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. अनिलजी नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न की हे शक्य आहे का, इथून सुरुवात करू. माझ्या अभ्यासाप्रमाणे हे शक्य नाही आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आज पडत्या काळामध्ये पवार साहेबांच्या बरोबर जो संच आहे त्यातल्या 99% लोकांना हे मान्य नाही, असा माझा चांगला अभ्यास आहे. आणि पवार साहेब आणि अजित पवार हे विविध संस्थेवर एकत्र आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातनं त्यांच्या महिन्यात 2 महिन्यातनं काही बैठका होत असतात आणि ह्या बैठका घेत असताना तिथले जे प्रश्न असतात ते एकमेकांना सांगून सोडवणं हा एक सर्वसाधारणपणे नियम आहे. आणि मग लोकांना असं वाटतंय की आता पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्रित येतील. दुसरा प्रश्न, पवार साहेब ज्या रस्त्याला जायचं नाही तो बॉल गुगली कसा टाकायचा यामध्ये माहीर आहेत. आता सुप्रिया सुळे निर्णय घेतील, मग सुप्रिया सुळे पवार साहेबांच्या उपरिषद निर्णय घेण्या इतपत मोठ्या झाल्यात का, तर ते शक्य नाही. याचा अर्थ समाजाची व्यवस्था म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची मनस्थिती काय आहे हे बघण्यासाठी पवार साहेबांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हात टाकलेला गुगली आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावा वाटतो की शरद पवारांचं राजकारण हे भलाभल्यांना कळत नाही आणि पवारांचं राजकारण हे नेहमीच सत्तेच्या जवळ राहिलेलं आहे. आतापर्यंत जर इतिहास राष्ट्रवादीचा जर काढून बघितला तर नेहमीच पवार हे सत्तेमध्ये राहिलेले आहेत. आता या परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादीचा जन्मच बघायचं म्हटलं तर राष्ट्रवादीचा जन्म हा सहकारातला आहे. आता काही जण शरद पवारांच्या सोबत आहेत परंतु त्यांना सत्तेमधला वाटा मिळत नाही. दुसरी गोष्ट, काही कारखानदार आहेत, सहकारी संस्थेतले काही अध्यक्ष पदाधिकारी आहेत, त्यांना असं वाटतं की जोपर्यंत आपण सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला सरकारकडून निधी मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांची कुठेतरी खदखद आहे आणि तेच पवार साहेबांच्या मागे लागलेत की जर आपण एकत्रित येत असला तर काही हरकत नाही. पवार साहेबांचं जवळजवळ 60 वर्षाचं राजकीय आयुष्य आहे. त्याचा अभ्यास करता पवार साहेबांनी त्यामध्ये अधिक काळ विरोधी पक्षामध्ये राहण्याचीच भूमिका केलेली आहे. लोकांना असं वाटतं की 1999 ला राष्ट्रवादी स्थापन केली आणि त्यानंतर बरोबर आहे काँग्रेस बरोबर एकत्रित सत्तेमध्ये होते. पण पवार साहेबांचं एकंदरीत राजकीय आयुष्य बघता शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन त्यांनी या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, समाजकारण केलं, कृषी मंत्री म्हणून जगाला हेवा वाटावं असं काम निर्माण केलं. हे सगळं करत असताना जो महाराष्ट्रातला सहकार आहे तो पवार साहेबांनी बऱ्यापैकी आपल्या ताब्यामध्ये ठेवलेला आहे. आणि याचं कारणही असं आहे की त्यावेळचे जे नेतृत्व होते सहकारामधले इतर, ते सगळे पवार साहेबांच्या जवळ यायचे आणि पवार साहेब त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करून ती संस्था कशा पद्धतीनं चांगली काम करेल यासाठी पवार साहेब निश्चितपणानं मदत करत होते.
आज रोजी काही चार लोकांना जे म्हणताय ना की त्यांना सत्तेच्या जवळ जायचं आहे, त्यांची कामं व्हायला पाहिजे. मग अशी टक्केवारी किती आहे? तर अगदी बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत की त्यांना अजित पवारांच्या बरोबर युती व्हावी असं वाटतंय. ते आज रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. अजित पवार सुद्धा का गेलेले आहेत हे जग जाहीर आहे. ती चर्चा वेगळी होऊ शकते. पण आज रोजी पवार साहेबांची मानसिकता बिलकुल सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जाण्याची नाही. कारण जे लोक अजित पवार ज्या ट्रेनमध्ये बसलेले आहेत ती ट्रेन कधीही मधी बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जरी चार लोकांना वाटत असेल आपण सत्तेच्या जवळ जाऊ, परंतु जो भाजप बाळासाहेब ठाकरेंच्या मुलग्याला धोका देऊ शकतो, ज्यांनी त्यांना बोट धरून महाराष्ट्र फिरवला, त्यांची सुद्धा त्यांनी गय केलेली नाही. त्यामुळे उरला प्रश्न आता एकनाथ शिंदेचं कमडाऊन चालू झालेलं आहे आणि अजित पवारांचं कमडाऊन कधी चालू होईल हे सांगता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आज सुद्धा पवार साहेबांनी हा डाव टाकला असेल तर ह्याला बरेच दिवस जावे लागतील. तोंडावर आता हे ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे पहिल्या महानगरपालिकेच्या होतील आणि नंतर जिल्हा परिषद होतील. त्यामुळं पवार साहेबनी जो टाकलेला डाव आहे यात सगळ्यांनी खेळत बसावं. भाजपनं विचार करावा की बाबा अजित पवारांनी जर शरद पवार झालं तर आपलं काय. एकनाथ शिंदे आज नाराज आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा काय खरं होईल काय जर अजित पवारांनी शरद पवार एक झाले तर. म्हणून ही सगळी अस्वस्थता राजकारणात निर्माण व्हावी हा पवार साहेबांचा, म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे आणि महाराष्ट्राच्या अनुभवाप्रमाणे, कारण पवार साहेब हे कळायला फार अभ्यास करावा लागेल त्याला. सर, एक मांडणी अशी केली जाते की आता शरद पवारांकडे जे खासदार आहेत, जे आमदार आहेत, आणि अजितदादांकडे जे खासदार आणि आमदार आहेत यांची जर संख्या एकत्रित आली तर राष्ट्रवादीची ताकद ही निश्चित वाढणार आहे. त्याच्यामुळे कदाचित आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या पद्धतीनं की एकनाथ शिंदेना मग कदाचित आपण बाजूला करू शकतोय, अजितदादांच्या सोबत घेऊन भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हे आणू शकते. कारण याची दुसरी बाजू अशी आहे की भविष्यामध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आलेत तर त्यांची ताकद पाहता त्याच्यासाठी आपल्याला भाजपला राष्ट्रवादीला एकत्रित घेणं हे जवळच वाटेल अशी एक मांडणी केली जाते. कसं बघताय तुम्ही? नाही, हा चुकीचा विषय आहे. आज रोजी शरद पवारांच्या बरोबर काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे गट आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येतील. दोघांचे पक्ष वेगवेगळे राहून ते आले तर एकत्र येतील आणि त्यांनी मुंबईसाठी एकत्र यावं अशी आज उभ्या महाराष्ट्रातली जनभावना आहे. आमच्या राष्ट्रवादीचा प्रश्न असा आहे की पवार साहेबांच्यावर आजही ग्रामीण भागातली जनता प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम करते. अगदी राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडल्यानंतर ज्या निवडणुका लोकसभेच्या झाल्या त्यामध्ये 9 जागा उभा करून 8 जागा पवार साहेबांनी निवडून आणलेल्या आहेत. याचा अर्थ जनता पवार साहेबांच्या बरोबर आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभेचं काय मग? हा, मग तेच सांगतोय मी. विधानसभेचं जे मतदान झालं साहेब, 5-5 किलोमीटर रांगा लागलेल्या पवार साहेबांना भेटण्यासाठी हे पुण्यामध्ये मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. म्हणजे आमचे साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सुद्धा भेटणं दुरापास्त झालं. इतकी लोक बाहेरच्या पक्षाची येऊन पवार साहेबांना भेटत होती. आणि महाराष्ट्राचा जो 2024चा जो निकाल आहे विधानसभेचा, हा लाडक्या बहिणीचा इफेक्ट हा 15 ते 18% आहे आणि ईव्हीएमचा इफेक्ट हा 10% आहे. त्यामुळे जी फुगलेली सूज आहे या 2 घटनेमुळं ती सूज या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं निश्चितपणाने उतरणार आहे. आता 100 दिवस सरकारला झालेले आहेत, पण या 100 दिवसामध्ये यांना काही जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा नेमता आलेलं नाही. अशा सरकारच्या बरोबर आम्हाला जाणं आणि पवार साहेबांचं जे धोरण आहे शाहू फुले आंबेडकरांचं ते इथं उद्ध्वस्त होईल. आणि पवार साहेब स्वतःचं राजकीय पॉलिटिकल करिअर जे आजपर्यंत त्यांनी 60 वर्ष या देशामध्ये, राज्यामध्ये म्हणा किंवा जगामध्ये तयार जे केलेलं आहे त्याला गालबोट लावून घेतील असं अजिबात वाटत नाही. हे सगळ्यांना पवारसाहेब खेळवतील. तो पवारसाहेबांचा अंगभूत गुण आहे आणि तो कोणालाही येणार नाही याची मला खात्री आहे. सर, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने एक चर्चा अशी होती ज्याचा मी उल्लेख केला की आमदार खासदार हे सगळे एकत्रित येऊन राष्ट्रवादीची ताकद वाढवून भविष्यामध्ये भाजप सोबत जाऊन स्थानिक स्वराज्य संस्था
पुढं करण्याच्या बाबतीमध्ये. दुसरी एक चर्चा जी आहे त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे? कोणती चर्चा? आता मी जी बोललो ह्या हा, गोष्टी. या गोष्टीवर मी एवढंच सांगू इच्छितो, भाजप हा गोडसेंच्या विचाराशी जवळीक साधणारा आहे आणि तो सगळं सोडून पवार साहेबांच्याकडे येणार आहे का? तर बिलकुल नाही. आणि सत्तेसाठी अशी युती करणं म्हणजे आपल्या पायावर दगड मारून घेणं असं आहे. कारण पवार साहेबांचा जो आजचा कार्यकर्ता पवार साहेबांच्याकडे आहे, हे पवार साहेबांनी काय दिले म्हणून आलेलं नाही किंवा काय मिळणार म्हणून आलेलं नाही. पवार साहेबांच्या राजकीय प्रवासातले जे यस काँग्रेसपासून ज्या फळीतले जे काही कार्यकर्ते होते, आज ते वयस्कर झाले जरी असले तरी आज सुद्धा मी ज्या ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो त्यावेळेला पवार साहेबांच्यासाठी आम्ही त्यावेळेला लढलोय आणि आजही लढतोय अशी त्यांची भावना आहे. आणि अजितदादांच्या बरोबर जाऊन त्या भाजपला मलिदा पोच करणं किंवा त्यांना सपोर्ट करणं ही आजच्या घडीला पवार साहेबांनी तसं करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या आम जनतेचा, सामान्य माणसावर जो विश्वास जो पवार साहेबांचा तो तुटेल. विश्वास तुटेल हे तुमचं म्हणणं आहे. परंतु मगाशी म्हटलं त्या पद्धतीने तुम्ही सर की एक नाही अनेक जे वयोवृद्ध आहेत ते पवार साहेबांशी निष्ठेनं जोडलेले आहेत, ते 100% राहतील. परंतु गेल्या एक 8-10 वर्षातलं जर राजकारण बघितलं तर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. म्हणजे कधीही कल्पना केलेली नसते अशी राजकीय समीकरणं मांडली गेलीत आणि सगळ्यांची कॉमन एक लाईन येते ती म्हणजे की आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत. आमचे मतभेद आहेत, आमचे मतभेद पटत नाहीत एकमेकांना, परंतु आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्रित आलो, ही एक लाईन अधोरेखित केली जाते. भविष्यामध्ये कदाचित असं सुद्धा होऊ शकेल. एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित गोडसेंचे विचार पटणार नसतील. महाराष्ट्र हा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर उभा आहे आणि महाराष्ट्राची बांधणी ही शाहू फुले आंबेडकर यांच्या चौकटीमध्ये झालेली आहे. दिल्लीमध्ये सरकार काँग्रेसचं असो, आघाडीचं असो अथवा भाजपचं असो, प्रत्येकानं या महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर नेहरूंनी सुद्धा मुंबई आम्हाला द्यायणार किंवा नाही त्यावेळेला त्यांनी गोळ घातला, ज्यामुळे 107 हुतात्म्यांच्यावर हा महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र दिल्लीला वाकू शकते, दिल्ली महाराष्ट्राला वाकवू शकत नाही. त्यामुळं आणि महाराष्ट्र 40% देश चालवतोय ना, जो काय देशाचा इन्कम आहे त्यामधला 40% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्रानं जे काही निर्माण केलेलं आहे ते आमच्या इथले जे काही नेते असतील त्याने स्वकर्तृत्वावर निर्माण केलेला महाराष्ट्र आहे. त्यामुळे दिल्लीला झुकावं अशी परिस्थिती नाही. आणि जरी दिल्लीला झुकलं तरी दिल्लीनं कधीही महाराष्ट्राला कुठल्याच पक्षानं, मग काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असू देत अथवा भाजप आणि भाजप बरोबर असणारे अलायन्स असू देत, त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा असा आहे, असा आम्हाला हवा आहे. आणि आमच्या जनतेला ज्या महाराष्ट्राची भावना आहे ती स्वाभिमानाची आहे आणि स्वाभिमानच महाराष्ट्र हा महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. सर, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या चर्चा, वेगळ्या प्रकारच्या थेरी मांडली जात आहे. त्यातली आणखी एक थेरी अशी आहे की शरद पवार आता हे राज्यसभेतून लवकरच निवृत्त होत आहेत. सुप्रिया सुळेने बराच वर्ष आता एक नाही दिल्लीचं राजकारण पाहिलंय, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यावंसं वाटत नाही. त्याच्यामुळं सुप्रियाताई ह्या दिल्लीमध्ये रमतील, राज्यामध्ये ते येणार नाहीत. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये प्रश्न राहतो तो म्हणजे जयंत पाटील साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर त्यांना कुठंतरी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एखादं पद निर्माण करायचं, त्यांना या ठिकाणी कुठंतरी सेटल करायचं, दिल्लीमध्ये सुप्रियाताई राहतील, या पद्धतीची एक मांडणी चालू आहे, अशा चर्चा आहेत. काय वाटतं तुम्हाला? या चर्चा आहेत ह्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आहेत. ज्या वेळेला आम्ही एकत्रित बसतो, मग जयंत पाटलांच्या बरोबर असेल, सुप्रियाताईंच्या बरोबर असेल, पवार साहेबांच्या बरोबर असेल, तेव्हा अशी कुठलीही चर्चा होत नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून की आपल्याला एकत्रित जायचं आहे का. आणि ज्या वेळेला अशा चर्चा होतात त्यावेळेला कार्यकर्ते दसपटीनं कमिटीमध्ये येतात आणि हे असं होता कामा नये अशी भूमिका घेतात. आणि ह्या प्रसार माध्यमातल्या चर्चा आणि आम्हा कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा ज्या होत असतात त्या स्वाभिमानाच्या आणि आपण सेपरेट लढायचं आहे, इंडिया आघाडी म्हणून लढायचं आहे अशाच होतात. आणि इंडिया आघाडी म्हणूनच उद्याच्या ज्या काही महापालिकेच्या निवडणुका वगैरे असतील
त्या निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा लढेल. जयंत पाटलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा त्या निमित्तानं चालू केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे अशी की पवार साहेबांनी स्पष्ट असे सांगितलेलं आहे आम्हाला, परवा ज्यावेळेला आम्ही विमानतळावर चर्चा केली, तर आम्ही स्थानिक पातळीवर जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांना आम्ही निर्णय घेण्याची मुभा देतो. जिथं शक्य असेल तिथं तुम्ही एकत्रित लढा. अतिच कुठेतरी एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत राहील की दोन्ही कार्यकर्ते तुल्यबळ आहेत, तर त्या ठिकाणी मैत्री पूर्ण करा. याचे सगळे अधिकार मी तुम्हाला दिले आहेत असं पवार साहेबांनी सांगितलंय. याचा अर्थ त्यांनी आम्हाला आता कामाला सुरू करा असाच संदेश 15 दिवसापूर्वी आम्हाला दिलेला आहे. एकत्रित लढा म्हणजे कुणाबरोबर एकत्रित लढा? अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्रित लढा असा दिलाय? काँग्रेस, उद्धव ठाकरे तुम्ही आणि हसायला लागलाय, सर. राष्ट्रवादी असं लढा असा संदेश दिलेला आहे. तुम्ही हसायला लागलाय. नाही, तुमच्या आता- हसण्यामध्ये नाही, हे बघा, अजित पवारांच्या सगळ्याच गटातील कार्यकर्त्यांना असं वाटतंय की पवार साहेबांचा आपल्याला आशीर्वाद हवा आहे. कारण दिल्लीचा हा शेवटचा नेता आहे महाराष्ट्रातला की ज्यानं दिल्लीला 30 वर्ष हलवलेला आहे साहेब. आणि आता इथून पुढं मला अजून 10 वर्ष तर असा दिल्ली महाराष्ट्रातला नेता गाजवू शकेल, यावर भाजपमध्ये सुद्धा मला कुठं दिसत नाही की ज्याचं वर्चस्व आणि दिल्लीवाले भीतील असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पुढल्या 10 वर्षात सुद्धा तयार होणार नाही. त्यामुळे हे शेवटचं नेतृत्व आहे ज्यांनी दिल्ली कुठल्याही प्रकारचं सरकार असू देत त्यांनी आपल्या बोटावर नाचवत ठेवलेली आहे, आणि ते म्हणजे पवार साहेब. आणि पवार साहेब चुकीचं पाऊल अजिबात या निवडणुकीनं टाकणार नाहीत याची गॅरंटी आणि याची खात्री या जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून मला आहे. जयंत पाटलांची सुद्धा तीच भूमिका आहे. जयंत पाटलांनी आता दौरा जो चालू केलेला आहे तो याच निमित्तानं चालू केलेला आहे की आपल्याला पुन्हा आपला पक्ष उभा करायचा आहे. भविष्यामध्ये दोन्ही गट एकत्रित येतील, त्याच भोवती आपल्या या चर्चा आहेत की दोन्ही गट एकत्रित येतील अशा चर्चा आहेत. आणि त्याच्यामुळं हे कुठंतरी कुठल्या तरी प्रवक्त्यांच्या तोंडातून कुठंतरी बाहेर जाऊ नये, कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट होऊ नये, आणि म्हणून जे प्रवक्ते आहेत त्यांना बरखास्त केले. आज रोजी दोघं एकत्रित यावेत असं वातावरण आज रोजी नाही. भविष्यामध्ये जर का अजित पवारांनाच असं काही वाटलं तिथं की बाबा आपल्याला काहीतरी वर खाली व्हायला फटका बसतोय, तेव्हा आपण पवार साहेबांच्या बरोबर गेलेलं बरं. कारण शेवटी दिल्लीमध्ये अजितदादा आज दुसऱ्याच्यावर अवलंबून राहून पक्ष चालवू शकत नाही. त्यामुळे त्यांना सुप्रिया सुळेंनी सुद्धा आपलं बऱ्यापैकी वर्चस्व दिल्लीमध्ये निर्माण केलेलं आहे. त्यांची तुम्ही लोकसभेतली भाषणं ऐका, एखाद्या विषयावर बोलायचं झालं तर त्यांचं स्टेटमेंट हे अतिशय अभ्यासपूर्ण असतं. त्यामुळे दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे आपलं स्थान निर्माण करत आहेत. आणि भविष्यात जर अजित पवारांची इच्छा असेल तर त्यांनीच आमच्याकडे यावं ही लोकभावना आहे. आणि तुमच्याच टीव्हीच्या माध्यमातनं, कारण या चॅनलमधनं बोललेलं बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये त्याचा स्वीकार होतोय, त्यामुळं अजित पवारांनाच मी खुली आता ऑफरच देतोय की त्यांनीच आमच्याकडे यावं, त्यांचे जे काय लोक आहेत ते घेऊन, आणि नवा महाराष्ट्र उभा करूया. आणि नवा महाराष्ट्र उभा करण्याची कला ही अजित पवारांच्याकडे तितकीच चांगल्या प्रकारे आहे. थोडा वेळ लागेल, पण चुकीच्या रेल्वेमध्ये बसणं योग्य नाही. सर, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे शरद पवारांची जी काही स्टेटमेंट गेल्या काही दिवसांपासून बघतोय त्यातलं एक स्टेटमेंट होतं, राहुल गांधींनी म्हटलं होतं की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे, पण शरद पवार म्हटले की तशी काही आवश्यकता आम्हाला वाटत नाही. दुसरी गोष्ट की आदित्य ठाकरे जे नवनेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, त्यांच्या खाली म्हणजे राजकारणाचे अनेक अर्ध आयुष्य घालवलेली माणसं त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये कसं पुढे जातील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पेच असल्यामुळे आपल्याला कुठेतरी स्पेस मिळायला हवी. आणि यासाठी जर आपण अजित पवारांच्या सोबत जर गेलो, ही कार्यकर्ते म्हणतायत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अधिवेशनाच्या बाबतीमध्ये युद्ध जर चालू करायचं असेल तर ते एक मिनिमम प्रोग्राम घेऊन, एक अधिवेशन घेऊन ते करावं अशी भूमिका असते. दुसरी गोष्ट असतात की संरक्षण खात्यामधले
पवारसाहेबांनी मंत्रिपद भोगल्यामुळं इन कॅमेरा काही गोष्टी कराव्या लागतात, त्या समाजामध्ये ओपन होऊ नयेत, त्यामुळं वेगळं काहीतरी घडू शकतं, ही पवारसाहेबांची भूमिका आहे. परंतु सुरुवातीला जी काय गांधींनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे, कारण देशाचं हित पाहणं गरजेचं होतं आणि सगळ्याच लोकांनी मोदींना पाठिंबा दिला होता की बिनशर्त. त्यामुळं त्यात काय चर्चेला सुद्धा करायची गरज नव्हती की ऑल राईट, मोदी जे निर्णय घेतील त्याच्याशी देश म्हणून आम्ही त्यांच्याशी पाठीशी ठामपणानं उभं आहोत. आता मध्यंतरी ट्रम्पनी केला गोंधळ, मग ते काय झालं त्या राजकारणाला त्या वेगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करू शकेन. दुसरी गोष्ट, कुणाबरोबर तिने जाऊन आपलं नेतृत्व तयार करावं, आदित्य ठाकरेंना अजून वय आहे, त्यांनी जसं कुणाबरोबर जाऊन आपलं नेतृत्व तयार करायची गरज आहे असं बिलकुल नाही आहे. त्यांनी स्वतःचं नेतृत्व पवारसाहेबांच्या बरोबर कोण होतं, 37व्या वर्षी पवारसाहेब या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि नुसतेच मुख्यमंत्री झाले नाही तर मुख्यमंत्री असताना सुद्धा दिल्लीला डोळे वटारण्याची ताकद पवारसाहेबांनी ठेवली, म्हणून आज पवारसाहेबांचं नेतृत्व आहे ना तयार झालेलं. तसं जर नेतृत्व जर करायचं असेल तर अजित पवार सुद्धा सगळे गुण संपन्न आहेत, त्यांनी सुद्धा डोळे वटारण्याची ताकद ठेवली पाहिजे, तरच नेतृत्व तयार होतंय. नेतृत्व असं कुणाच्या पाठीमागून जाऊन तयार होत नाही. नेतृत्व तयार करायला स्वतःचीच हिंमत लागते. आणि आजचा महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्याचं चरित्र आणि चारित्र्य सागरासारखं महान आहे, उत्तुंग आहे आणि ज्याच्या जीवन आणि नीतिमूल्याचा विधाता हा सर्वसामान्य माणूस आहे. असंच नेतृत्व या भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामधल्या जुन्या नेते लोकांची कुठलंही नाव तुम्ही घ्या, ह्या चौकटीत बसणारे आहेत आणि पवारसाहेब हे आताचं शेवटचं नेतृत्व आहे. आणि मी तर असं म्हणेन की सगळ्यांनीच पवारसाहेबांच्याकडे यावं आणि पवारसाहेबांना सांगावं की महाराष्ट्राचा निर्णय तुम्ही घ्यावा. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, लवकरच बैठक आता दिल्लीमध्ये चालू होते, तर कसं बघताय एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून? दोन गोष्टी आहेत. कार्यकर्ते दबलेले आहेत, प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्ते आहेत. म्हणजे भाजप सुद्धा सगळ्या जागा लढू शकते अशी अवस्था आहे, काँग्रेस सुद्धा सगळ्या जागा लढू शकते अशी अवस्था आहे, उद्धव ठाकरे लढवू शकतात, एकनाथ शिंदे लढवू शकतात आणि पवारसाहेब लढवू शकतात, कारण तेवढी माणसंच उभारणार आहेत. त्यामुळे कुणाला कुठला तरी माणूस मिळणार आहे. पण आज जर इंडिया आघाडी महायुती म्हणून तिने तर जाहीरच केलेलं आहे की आम्ही एकत्रित लढणार आहोत. तसं मी कोल्हापूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्थानिक पातळीवरचं इंडिया आघाडीचं नेतृत्व हे बंटी साहेबांच्याकडे दिलेलं आहे. त्यामध्ये आर.के. पवार आहेत, व्ही.बी. आहेत, विजय देवणे आहेत, संजय पवार आहेत. यांनी वर बसून जो काही तो निर्णय घ्यावा, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती एका बाजूला आणि महाविकास आघाडी एका बाजूला असं चित्र त्यामध्ये स्पष्ट होणार आहे. आणि प्रत्येकाला कार्यकर्त्याची इच्छा आहे. आता तो कार्यकर्ता कुठं जाईल मग ते पण वाट बघत बसलेले आहेत की आम्हाला तिकडे जायचं काय. आता कोल्हापूरमध्ये अशी गोष्टी झालेली आहे, हे 6 झाले पक्ष आणि ताराराणी आघाडीची कालपासून चर्चा चालू झालेली आहे की ताराराणी आघाडीने मग कुणाला कसं उभा करायचं. एक तर खासदार त्या भाजपचा त्यांचे हे आहेत, बरोबर, मग स्वरूप मार्गाने करायचं काय. तर स्वरूप मार्गांची अशी एक अँगलनं चर्चा सुरू आहे की या प्रत्येक पक्षातला नाराज घेऊन आपण एक वेगळा डाव मांडून 5-50 सीट उभा करायच्या आणि त्यातल्या 10-15 सीटा निवडून आणून दोन्हीकडे का असेना मी हुकमी एक्का असं एक नवीन राजकारण सुरू आहे. आणि याला सगळ्याच पक्षाचे लोक खतपाणी घालतात. तुला माझा पक्ष तिकीट मिळालेलं नाही ना तर सांगायचं की तुम्ही तिथं जाऊन उभाळा, निवडून आल्यावर माझ्याकडे या. हे सगळे डावपेच राजकारणातले आहेत. परंतु आता ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही घडणार नाही. महायुती वेगळं आणि महाविकास आघाडी वेगळी अशीच ही निवडणूक होणार आणि जिल्हा परिषदेवरने असंच चालेल. आणि त्याच्यानंतर जे काय अपेक्षित जे चर्चा सुरू आहे त्याला वाचा फुटेल. आता ही ट्रायल आहे, नुसते फेकलेले पत्ते आहेत, त्या पत्त्यावर लोकांनी खेळत राहायचं, हा एक धंदा सुरू झालेला आहे. एकंदरीतच अनिल सर नेहमीच रोखठोक हातचं न राखून ठेवून ते बोलतात. या चर्चेमध्ये तरी 3 गोष्टी स्पष्ट केल्या ज्या मला अधोरेखित करायला वाटतात. एक म्हणजे शरद पवारांनी डाव टाकलेला आहे आणि त्या डावाच्या भोवती हे सगळेजण खेळत आहेत आणि त्याच्यामुळे ते एकत्रित येणार का, विलिनीकरण होणार का, या फक्त चर्चाच आहेत असं त्यांचं मत आहे. दुसरी गोष्ट ते म्हणालेत की आम्हीच आता
अजित पवारांना एक नाही ऑफर देतं की तुम्ही शरद पवार गटामध्ये यावं. आणि मला असं वाटतं की टीव्ही नेक्स्ट मराठीवरती पहिल्यांदाच शरद पवार गटांकडून अजित पवार गटाला दिलेली ही ऑफर आहे की तुम्ही आमच्याकडे या, आपण मग पुढचं राजकारण कसं करायचं हे बघू. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, विशेषतः महानगरपालिकेमध्ये, तिथं प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार उभे करतील, पण नाराज असलेल्या उमेदवारांना काही जण चाचपण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यातून तिसरी आघाडी सुद्धा उदयास येईल. परंतु हे सगळं बघण्यासाठी अजून काही वेळ जावा लागेल. आता तुर्तास फक्त पत्ते हातात आहेत आणि त्या पत्त्याच्या भोवतीच फक्त कोल्हापूरचं आणि राज्याचं राजकारण सध्या सुरू आहे, ही मांडणी त्यांनी केलेली आहे. बघूया भविष्यामध्ये काय काय गोष्टी आणि कशा कशा घडामोडी घडतात. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये रोखठोक रीतीने आपली भूमिका, आपली मतं मांडण्यासाठी अनिल घाटगे सर असतील. सर, तुम्ही आलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो. मी नेक्स्ट मराठीचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम हे नेक्स्ट मराठी करतो आहे आणि भविष्यामध्ये तो असाच रोखठोक भूमिका घेईल अशी माझी अपेक्षा आणि आशा आहे. धन्यवाद.